अवैधरित्या प्राणघातक शस्त्र कोयता घेऊन फिरणारा विधी संघर्षित बालक ताब्यात। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ची कामगिरी। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील अधिकारी व अंमलदार असे हद्दीमध्ये प्रतिबंधात्मक गस्त करीत असताना गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम हा अवैधरित्या प्राणघातक शस्त्र कोयता बाळगून वंजारी भवन चौक मोरवाडी गाव नाशिक येथे फिरत आहे। अशी माहिती मिळाल्यावरून सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट 2 नाशिक शहर यांना देऊन त्यांनी मार्गदर्शन करून श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, यशवंत बेनकोळी, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, अतुल पाटील, चंद्रकांत गवडी, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, जितेंद्र वजिरे अशांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा लावून मनपा शाळा क्रमांक 76 कंपाऊंड भिंतीलगत वंजारी भवन चौक मोरवाडी गाव नाशिक येथे एक इसम याज पकडून विचारपूस करिता तो विधी संघर्षित बालक असल्याचे निष्पन्न झाल्याने लागलीच त्याचे पालकांना बोलावून घेऊन त्याच्या पालकासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीत कमरेला लावलेला 500 रुपये किमतीचा धारदार घातक लोखंडी कोयता विनापरवाना स्वतःच्या कब्जात बाळगताना मिळून आला व त्याचे अंगझडतीत मिळून आलेला 10,000 रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एकूण 10,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।